आज काय बी करून शीतलला सॉरी म्हणायला पाहिजे. दागिने पोलिसला देऊन येताना भेटू येतील. हा नाही, आधी भेटूया मग दागिने पॉलिश करायला जाऊ. हा पण ती चिडली असेल तर? नाही, चिडली असती तर नक्कीच काहीतरी बोलली असती. काय बोलली नाही म्हणजे चिडली नसणं. मग नाराज असेल का? वय नाराजच असेल. आपलंच चुकलं. आनंदाच्या परत असं वागायला नको होतं मी. आता काय विचार करत असेल ती? नाही, आत्ताच्या आता भेटून सॉरी म्हणूया आणि जी काय असेल ती मिटून टाकूया. ती कॉलेजवर जायच्या आता साताऱ्यात तिला गाठलं पाहिजे. अजिंक्य निघालात होय? वय 5 मिनिट थांबा की नाश्ता आणते. अहो नाही जातो, आधीच उशीर झालाय मला. लवकर सांगितलं असतं तर आधीच नाश्ता केला असता मी. नको राहू दे, मी बाहेर काहीतरी खातो. अहो बाहेर खाण्यापेक्षा 2च मिनिटं थांबा, मी करते नाश्ता. नको नको, जा तुम्ही. अहो एक तर तुम्हाला बाहेरचं काय आवडत नाही. अहो खातो काय तर मी, आणि 2-3 कामं करायचे. आणि हो, हे दागिने पॉलिशला द्यायचे. कसलं दागिन? अहो देवीचा उत्सव नाही का आपल्या? हा मग? अहो मग काय, आपण दरवर्षी देवीची दागिने पॉलिश करतो का नाही? हा होय की. मग ते नाना दरवर्षी जातात, पण आता काहीतरी काम आहे वाटतं त्यांना, म्हणून त्यांना जमणार नाही. म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलं असणार आणि तुम्ही काय बोलला नसणार. तुम्ही लय भोळ आहेत बघा. कुणी बी येतं आणि तुम्हाला काम सांगून जात. अहो त्यांनी नाही सांगितलं काय, मीच म्हणलं सातारला जाणार आहे. म्हणलं आता चाललं तर करून आणतो मग. असं आहे होय. मला वाटलं त्यांनीच लावलं काय की कामाला. नाही नाही, आणि सांगितलं असतं काय झालं असतं, आपलंच गावचं आहे ना. हा ते बी आहे म्हणा. हा येऊ का? होय, सांभाळून जावा आणि गेल्या गेल्या ती दागिनं सोनाराकडे द्या आणि मग काय काम करायची ती करा. वय मी 2 व्हीलर घेऊन निघालोय. होय हा जातो. असं आहे का? हा आसन आसन. हा 1 मिनिट थांब. मामी. हा नमस्कार मामी, बोला. भैया, महत्वाचं बोलायचंय, जरा येळ आहे का? अहो जरा काय, सगळा वेळ तुमचाच आहे, बोला की. अहो काल गावात मीटिंग झाली ना. कसली? अहो देवीच्या उत्सवाची. अहो मला वाटलं अजून दुसरी काय मीटिंग झाली काय. बरं बोला, काय काम होतं? त्या मीटिंग मध्ये अजिंक्यना देवीचे दागिने पॉलिश करायला दिलेत, हे माहितीच असेल ना तुम्हाला. माहिती आहे की, म्हणजे मीच घेणार होतो, माझ्यामध्येच उठला, म्हटलं मी जाणार आहे साताऱ्याला, मी जातो घेऊन. म्हटलं जा बाबा. तर आता ती दागिन्यांची पिशवी घेऊन गेलेत. बर. अहो पण त्यात दागिनेच नाहीत. घरात विसरलाय का? नेऊन द्यायचेत का? टॅलेंट गाडीच्या वेगळे. चल अहो ऐकत राहा जरा. बोला. मीच ती दागिने काढून घेतलेत. का? कारण आता तुम्ही तुमची माणसं पाठवायची आणि अजिंक्यकडून ती दागिन्यांची पिशवी गायब करायची.
का? अहो दागिने चोरीला गेलेत कळल्यावर गावातली लोक काही शांत बसणार आहेत होय? हे बघा, जेव्हा गावात कळल की देवीचे दागिने चोरीला गेलेत, तेव्हा तुम्ही दंगा करायचा की ह्यानी चोरल्यात म्हणून, आणि आमच्या घरची झडती घ्यायची. हा, म्हणजे तुम्ही ते दागिने तुमच्या घरात ठेवलेले असतील, आता जडतीवेळी गावतील, आणि मग अजिंक्यांवर चोरीची केस करायची. आणि एकदा का त्यांना अटक झाली ना की मग ती कधीच भरती होऊ शकणार नाही. हा पण मग त्याला शिक्षा होणार नाही वय? होऊ दे की, हुन काय होणार आहे, 1-2 महिना जेलात बसतील. आणि तसं बी कळू दे की त्यांना बी, सगळ्या गावासमोर इज्जत गेली की कसं वाटतंय ती. देअर यू आर मामी, यू जिनियस, गुड प्लॅन. मी आत्ताच्या आत्ता फिल्डिंग लावतो. हे बघा, आणि चांगली हुशार माणसं पाठवा आपल्या गावातली, नका बर का. अहो मामी, टेन्शन घेऊ नका, मी करतो सगळं व्यवस्थित. अजिंक्य निघून किती वेळ झालाय? अहो 5 मिनिटं झाली आता. ते निघालाच फोन केलाय मी तुम्हाला. बर, मी करतो सगळं व्यवस्थित, तुम्ही नका टेन्शन घेऊ. ठेवू का? आणि हा, नाही म्हणलं लक्षात ठेवा, लय मोठा चान्स आहे ह्यो जर का हुकला ना तर तुमचं शितलीचं लगीन. नाही, होणार 100% काम होणार. आणि अजिंक्यनं काही दुखापत होणार नाही ना, ह्याची काळजी घ्या. भाच्याची एवढी काळजी करू नका, त्याला काय होणार नाही. भाच्याची काळजी नाही काय, त्यांना जर काही दुखापत झाली ना तर त्यांचं सगळं आम्हालाच करायला लागल. नाही होणार त्याला काय. आणि काम तेवढं होऊ द्या, तुमचं लगीन लक्षात ठेवा. आता तुम्ही फोन ठेवला तर काय तर करीन ना. मग बोलत काय बसलात, ठेवा की फोन आणि करा काय ती. ठेवू का? हा ठेवा. काय झालं भैया? टॅलेंट, कालच्या दागिन्यांची पिशवी घेऊन अजिंक्य साताराला निघालाय. ती पिशवी गायब करायची आणि आज्यावर चोरीचा आळ घ्यायचा. अहो पण त्या पिशवीत दागिने नाहीतच, कारण मामीने आधीच दागिने काढून ठेवलेत. अहो ही मामी तर लय तयारीची निघाली को, हिच्यापासून सावध राहायला पाहिजे. अहो ती स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या भाच्याचा विचार करत नाही तर आपल्यासाठी काय करल असं मला वाटत नाही. टॅलेंट, एकदा का शीतल बरोबर माझं लग्न झालं की त्या मामीसाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद होतील. आणि त्या मामीचं काय करायचं ते नंतर बघू. आधी त्या आज्याकडची पिशवी गायब केली पाहिजे.